रूप पाहता भावे गावे गे भावे गावे भावे गावे गे
भावे गावे गीत 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 भावे गावे करी
भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त तुझ वावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे काने गुणदोष मनाने मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा वेची ते वचन जेने राहे समाधान तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय तो कामने फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बुं फलचारभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं महायोगपीठे तटे विमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परङ्गाकरु कथेचा विस्तारो बाबाने सर्वदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्माघरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकार नमः शिवाय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव वचनैका कमलापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपणा सावे जवळी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदनीय देवनिवासी तुकोबाराय यांचा हा 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. काय निमित्ताने या ठिकाणी शिवाय सर्वांना ज्ञात आहे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे इळे गाव सुंदर अशा प्रकारचं गाव आहे. गाव मोठा आहे, प्रतिष्ठित अशा प्रकारचं गाव आहे. गाव सुंदर आहे यात नवल नाही महाराज. मंदिर खूप सुंदर आहे महाराज. मंदिर सुंदर असले गाव सुंदरच राहतं महाराज. मंदिरावरून महाराज गावाची सुंदरता लक्षात येते. मी ज्यावेळेला काय पंक्ती बसली होती महाराज, गल्ली गल्लीनं पंक्ती, काय अन्न घाला जिकडं पाहिजे तिकडे पंक्तीच आहेत महाराज. काय सुंदर अशा प्रकारचं गाव आहे. भगवान देवादेव महादेव बाबांचं मंदिर आहे सुंदर. सब देवन का बडा बाबा ज्याला म्हणतात बघा, बाबाचंही सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे. नक्की 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 बाबाचं कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहे म्हणून अशा प्रकारचं सगळं गाव सुजलाम सुफलाम सुंदर अशा प्रकारचं गाव आहे. सुंदर आहे, आनंद वाटला महाराज. गाव सुंदर आहे, छान आहे. असो आणि चालू असलेला आपला हा सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि या आजच्या दिवसाची जी सेवा माझ्या वाटेला आमचे गुरुजी आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या वाटेला या ठिकाणी सेवा प्राप्त झालेली आहे त्या वेळामध्ये जसं जमल तसं देवादेव महादेवांची या ठिकाणी सेवा करायची आपल्याला. आणि जमलेले सर्वच अशा प्रकारची मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग अशा प्रकारचा दंडवत करून तुमचे गुरुजी असतील, इकडे आदरणीय महाराज असतील, तुम्ही सगळे अशा प्रकारचे गायक मंडळी विनेकरी शिष्टीमंडळ असतील, मृदुंगवादक असतील, एक मोठे आहेत आणि इकडे छोटे बसलेत बघा. सुंदर अशा प्रकारचे मृदुंगवादक आहेत. सर्वांच्या प्रति आदरभाव अशा प्रकारचा व्यक्त करून ज्ञानोबाराय तुकोबाराय गुरुदेव दादासाहेब आदी करून सकल संतांच्या चरणावर साष्टांग अशा प्रकारचा दंडवत करून अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करू. मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावर यावर करे संतांच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आहे. सगळी गोड अशा प्रकारची मंडळी आहात आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सप्ताह चालू असताना आज काय 3ऱ्या दिवसाची ही जी सेवा आहे माझ्या वाट्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. कीर्तनाला बऱ्यापैकी माता माऊल्या बऱ्यापैकी आलेले आहेत. पुरुष मंडळी काही तेवढे दिसत नाही असतील, काही घरी भांडे कुंडे घासायचे वगैरे काही बसले असतील घरी. पण महिला मंडळ बऱ्यापैकी सुंदर बघा ना. भजनी महिला मंडळ कसं पोस्टर लागले महाराज. आता महिला मंडळाने मागं राहायचं. आता जवळपास अर्ध गृहमंत्रीपत्र आपल्याला मिळालंच. आता उगाच थोडं राहिले त्यांच्या हातात. हे बी काढून घेतलं की 10वे चाले मागे मागे. आपला आता एवढंच राहील, आता काय नाही दुसरं. महाराज महिला मंडळ सगळीकडे महिला मंडळ आहेतच. सप्त्यातही असं नाही, बँकेत यांचीच गर्दी आहे, पंढरपूरला यांचीच गर्दी आहे. कुठं बी जा महाराज, कहा पगडारू देखे नेरा देखे तो सब वही ने गेला. सगळीकडे बऱ्यापैकी महिला मंडळ, कारण सरकार बी त्यांच्या बाजूने बऱ्यापैकी आहे हो. आणि म्हणून महिला मंडळ बऱ्यापैकी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी साष्टांग अशा प्रकारचा अभिवादन करून आहे त्या वेळामध्ये अभंगाचा भाव आणि
देवादिदेव बाबांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. जाता जाता बाबांचाही थोडासा उल्लेख करून पुढे चलो, कारण त्यांचाच दरबार आहे. ज्यांच्या मतदारसंघात उभं राहिलोय त्यांचं तर वर्णन करायला पाहिजे की हो. हा, नाही तर पाडतील ते आपल्याला. त्यांचं वर्णन करायला पाहिजे. आज त्यांचा मतदारसंघात आहोत आपण. हा, त्यांचा प्रचार करायला पाहिजे बाबाचा. करील जाता जाता थोडासा भाव सांगेल महाराज. अभंग तुकोबारायांचा आहे. 4 चरण आपलं 6 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला आल्याच्या नंतर मानवी जीवनाची सार्थकता नेमका कशात आहे याची मीमांसा तुकोबाराय या अभंगातून करतात. मला या जाता जाता एक मनामध्ये जो भाव निर्माण झाला तो भाव तुमच्या पुढे व्यक्त करून थोडं पुढे चालतो. आता मी तुमच्यापेक्षा लहान आहे महाराज. आता सगळी तुम्ही आदरणीय मोठी मंडळी आहेत. वयानं मी लहानच आहे. लहान आहे. एक माफी मागून तुम्हाला बोलतो. खरं सांगा वेळेगावकर मंडळी, आपण जो महाराज सप्ताह करतात हा सप्ताह तो महाराज घाऊघावी सप्ताह चालू आहे. सध्या तर सीझनच आहे की हो. अजून पट्टा पडायला लय वेळ आहे आपला. अजून पुढे तर अधिक मास येणार आहे गुरुजी. आता तर लाभ दुनावला आपल्याला काय महाराज. सप्ताह चालू आहेत महाराज. आनंदाची गोष्ट आहे. पंक्तीही आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण कधीतरी महाराज असा विचार केला किंवा पूर्वीच्या ज्या साधू संतांनी मोठ्या मंडळींनी ही जी परंपरा घालून दिली आम्हाला सप्ताहाची, फार मोठी परंपरा. हे फार मोठं साधन आहे महाराज. सप्ताह म्हणजे साधी गोष्ट नाही. लक्षात घ्या. सध्या महाराष्ट्रात म्हणा सगळी कुठेही जा महाराज, समाजाला जागरूकतेचं एकमेव जर ठिकाण कोणतं असेल तर ही आहे महाराज. सध्या समाज आदराने आदरपूर्वक कुठंच जात नाही. तुम्ही किती पैसे सोबत घेतले म्हणून लोक तुमचे पाय पडतील. काय गुरुजी बरोबर आहे? किती तुम्ही प्रतिष्ठित झाले म्हणून लोक तुमचे नाही हो. हेच ठिकाण आदराचं आहे. इथंच लोक चांगलं ऐकतील महाराज. एवढं चांगलं आहे. खरं आहे महाराज. ठीक आहे. ही जी पद्धत आम्हाला साधू संतांनी टाकून दिली, काय कारण असेल मला सप्ताह करण्याच्या पाठीमागं? तुम्ही मला नाही हो, मोठ्या मंडळींनी चालू केले म्हणून आम्ही चालू करतोय, आम्ही केलेलं आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. नाही, पुण्य होतं असं म्हणतात तो लोक. हे केलं की काय होतं गुरुजी? पुण्य होतं असं लोक म्हणतात बाबा, म्हणून करतो. ते बी खरं आहे महाराज. अजून काय उत्तराची अपेक्षा आहे? माझं एक उत्तर आहे. कारण पुढे चला महाराज. पूर्वीच्या साधू संतांनी महाराज ही जी पद्धत टाकून दिली की नाही आपल्याला सप्ताहाची, 7 दिवस सप्ताह, हरी कीर्तन, कथा, प्रवचन, भजन, ही जी पद्धत आहे की नाही त्याचं एकमेव कारण असं आहे महाराज, या सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या आचारामध्ये व विचारामध्ये चांगल्या दृष्टीनं बदल होणं हे खऱ्या अर्थाने सत्याचं साध्य आहे महाराज. काही सुद्धा कारण नाही. प्रत्येक जण या हरी कीर्तनाचा, सप्त्याचा, भजनाचा आधार घ्यावा. त्यांनी त्याचं जीवन चांगलं बनवावं, याच्याकरता सप्ताह आहे महाराज. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काय झालं, एक मुलगा मोबाईल पाहू लागला. मोबाईल पाहत असताना कोणीतरी शहाण्याने तुमच्यासारख्याने विचारलं की का रे बाबा किती तास मोबाईल पाहतो? कारण गुरुजी मोबाईल पाहणं नवीन नाही. कारण आता तो म्हणजे लहान लेकरापासून ते सगळ्या मोठ्या मंडळी सगळ्याकडे काय आहे, तो मोबाईल पाहतात महाराज. पाहू लागला. त्याने विचारलं बाबा किती तास मोबाईल पाहतो? त्याने सांगितलं महाराज 23 तास मी काय पाहतो म्हणला मोबाईल. किती तास मावली? 23 तास. आता जर 23 तास त्यांनी मोबाईल पाहिला तर राहिला किती तास हो? 1 तास उरला. 1 तास राहिला की हो? 1 तास राहिला महाराज. तो शहाणा होता. ते म्हणा अरे ते तरी कशाला रिकामा सोडतो? तो बी घे म्हणली गुंडाळून, त्याच्यातच बघून घे. तो कशाला रिकामा सोडतो? त्याचं फार गोड उत्तर आहे महाराज. तो काय म्हणला माहिती आहे? महाराज मला 23 तास मोबाईल पाहण्याकरता 1 तास त्याला काय द्यावी लागते? चार्जिंग द्यावी लागते. खरं आहे मला. कारण 1 तास चार्जिंग दिल्याच्या नंतर तो जसा 23 तास चालतो तस वर्षभर जर महाराज आम्हाला चांगल्या आचाराने व चांगल्या विचाराने जर जीवन जगायचं असेल, 7 दिवस सप्ताही चांगल्या आचार विचारची चार्जिंग आहे. म्हणून सप्ताह आहे. ही चार्जिंग इथंच केली जाते. घरी येऊन सांगितलं जात नाही महाराज. इथं यावं लागतं. जसं ते गाडी सर्व्हिसिंगला आली की ते गॅरेजला नेतो बघा आपण गाडी ऑइल चेंज करायला. हे गॅरेजच आहे महाराज विचाराचं. हे बुद्धीच्या विचाराचं गॅरेज आहे महाराज. प्रत्येकाने इथं यावं आणि शुद्ध होऊन जावं महाराज. असो मला भाग एवढा सांगायचा आहे. सप्ताह जो आहे महाराज चांगला आचार विचारा करताय. आपण जर महाराज याचा आधार घेऊन चांगलं वागू ना माय बाप. तुकोबाराय सांगतात आम्हाला देवाकडे जायची गरज नाही, देव आमच्याकडे तो तुकोबाराय म्हणतात. सुखे तो घरा
जुनी वारकरी सारा काय चाल आता चाली नाही तुझी आता वेगळंच निघाले महाराज जिंता ना 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 थुंता गोड 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 महाराज सुखे येतो घरा नारायण तुकोबर आहे म्हणतात मायबाप ऐका जर चांगलं वागू ना महाराज देव आमच्याकडे येतो महाराज ठाईच बैसोनी करा एक चित्तावडी अनंत आळवावा सुखे येतो घरा नारायण आमच्या घरी देव तो बस महाराज चांगलं वागा चांगला आचार घ्या चांगला विचार घ्या चांगलं जीवन जगा आमच्यासारखे देव आम्ही असो मला भाग एवढा सांगायचा आहे या सप्ताहाच्या माध्यमातून प्रत्येकाने चांगलं वागावं असो याच्याकरता सप्ताह आहे मला एवढं सांगायचं आहे जसं सप्त्याचा उद्देश आहे तसा महाराज मानवी जीवाला आल्याच्या नंतर मानवी जीवनाची सार्थकता कशात आहे हे तुकोबाराय सांगत असताना एके ठिकाणी तुकोबाराय म्हणतात मायबाप ऐका मानवी जीवनाची सार्थकता मानवी जीवनाचं कल्याण भगवंताच्या प्राप्तीत आहे तुकोबाराय एके ठिकाणी सांगतात सुखे तो आपलं विठ्ठलची एक देखले सार्थक विठ्ठलचे कधी केल्या भगवंताच्या प्राप्तीत मानवी जीवनाचे सार्थकता मला एक तुम्हाला गंमत सांगायची आहे तुकोबारा एके ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगता समाजाला बाबांनो ऐका इकडे लक्ष द्या काय तुकोबारा म्हणतात हे पा तुम्हाला जर सुखानं 4 दिवस संसार करायचा असेल जगायचा असेल तर माझं एक ऐका काय सांगता तुकोबारा बोला तर बोला तुकोबारा म्हणतात हे पा लक्ष द्या इकडं तुम्हाला जगायचं जर असेल तर एक करा काय करा तिकडं जाऊ नका तिकडं म्हणजे कुठं पंढरपूरला जाऊ नका का हो तुकोबारा असं का म्हणता तिथं लय मोठं भूत बसले म्हणजे त्याने जर तुम्हाला पाहिलं किंवा तुम्ही त्याला पाहिलं पुन्हा माघारी तुम्ही येणार पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परत म्हणजे गंमतच आहे याचा अर्थ असा आहे ज्याने देवाला पाहिले तो कृत्य झाला महाराज दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती तो मुक्त झाला तुका पंढरीशी गेला न पुन्हा जन्मा नाही याचा अर्थ असा आहे महाराज भगवंताच्या प्राप्तीत मानवी जीवनाची सार्थकता आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात मानव देहाला आले ना देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करा ठीक आहे महाराज कळाला आम्हाला आम्ही प्रयत्नही करू पण त्याच्या प्राप्तीचं साधन तर सांगा काय आहे साधन त्याच्या प्राप्तीचं अभंगाच्या प्रथम चरणात तो भावे गावे गीता देवाच्या प्राप्तीत मानवी जीवनाची सार्थकता आहे खराय पण त्याच्या प्राप्तीचं साधन काय करावं म्हणजे त्याची प्राप्ती होईल तुकोबाराय सांगतात भावे गावे गीत
शुद्ध करून या चित्त. मायबाप एवढं तुम्ही करा. काय करा? त्याचं गीत तुम्ही गा. तुकोबाराय म्हणतात गीत गा. गीत शब्द टाकलाय तुकोबाराय. गीत 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 गा म्हणजे का गाणं म्हणा असं नाही त्याचा अर्थ. आता गीत शब्दाचा अर्थ गाणं करून लोक गाणे म्हणू लागले, तो भाग निराळा मारा. पण गीत शब्दाचा अर्थ गाणं नाही. कारण वासुदेवामध्ये तुकोबाराय सांगत असताना गीत शब्दाचा अर्थ सांगतात. काय अर्थ? रामकृष्ण गीते गात. गीत आला बघा शब्द. भगवंताच्या नामाला गीत म्हटलेलं आहे. असं तुम्ही नाम घ्या म्हणजे गीत गा. तुकोबाराय म्हणतात गीत गा. पण फार महत्वाचा एक उद्देश संबोधन तुकोबारायांनी वापरले. नुसतं गीत नका गाऊ तुम्ही. त्याला काय जोडा पाठीमाग? भावे गावे गीत. भावनेने तुम्ही गीत गा. बस झालं महाराज. तुम्हाला काहीच करायची आवश्यकता. फक्त त्याला काय ठेवा? भाव ठेवा. एक सांगू मला तुम्हाला जाता जाता, आपल्या जीवनामध्ये भगवंताने आपल्याला काहीच देऊ नये, फक्त त्याच्याबद्दल आम्हाला काय द्यावा? बस झालं महाराज, संपलं. फक्त भाव असावा. आणि आपल्याकडं सगळंच आहे आणि भाव नाही. झिरो किंमत आहे महाराज. सगळंच आहे भाव नाही. काहीच नाही भाव आहे. सगळं संपलं. जिथं भाव आहे महाराज तिथं देव आहे. मला एक उदाहरण आठवते. एवढूशा शबरी माता आहेत लहान. महाराज पुरीच्या काळात लहानपणी लग्न व्हायचे. महाराज पुरीच्या काळात लहान शबरी माता लहान आहे. लहानपणीच त्यांचं लग्न ठरलं. शबरी मातेचं लग्न ठरल्याच्या नंतर महाराज शबरीच्या वडिलांनी ती असं दावण बांधली. कशाची? त्या बोकडाची दावण बांधली महाराज. बोकडाची दावण बांधली. सहज शबरी मातेने विचारला, दादा अहो हे कशा करता आणले? कशा करता बांधली म्हणली दावण? वडिलांनी सांगितलं, अगं शबरी आपल्यात कुळात परंपरा आहे म्हणले. लग्न वगैरे समारंभ होत असताना याची काय द्यावी लागते? दावत द्यावी लागते, मेजवानी द्यावी लागते म्हणली. तुमच्याकडे आहेत की ना? आता उन्हाळा सुरू झाला का? कंदोरे आहेत की ना तुमच्याकडे? हे झाल्यावर आहे. खेडेगावातले लोक करतात मला ते. आमच्याकडे मला बरं त्याचा असं विशेष आहे गुरुजी. सप्त्याला म्हणावं लागतं पंक्तीला या 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 या. भंडारा चालू झालाय, पंक्तीला उशीर होतं, या या. इथं म्हणावं लागतं वा. इथं तिथं फोननी पडाय उशिरा कसं जमतात काय असू दे. आपला ते काही सांगायचं नाही. पण त्याला काय तू का म्हणत येते न पाचारिता तिकडे जातात महाराज. झालं महाराज. द्यावी लागते म्हणजे पंगत पाहुण्याला. आणि मला एवढं शबरीनं पाहिलं महाराज. ऐकल्या बरोबर महाराज शबरी मातेचं काय वाक्य बघा महाराज. त्यावेळेस शबरी म्हणते, दादा अरे माझ्या एकाच्या सुखा करता एवढ्याचा जर प्राण जात असेल ते सुखाच नको. त्याच रात्री शबरी माता निघून गेल्या महाराज. काय वाक्य आहे बघा महाराज. मला आठवतंय आम्ही राऊतबाबाकडे शिकलो महाराज. आणि पंढरपुरात बाबाच्या आश्रमाजवळ मोतीराम महाराजचा फळ आहे. फळा संस्था मोतीराम महाराज. आता तुम्ही सगळे तिथलेच आहेत. मोतीराम महाराज मी ऐकले त्यांचं बाबांचं. अजूनही त्यांच्या फोटोमध्ये इथं भेंडीला पट्टी आहे की अशी पट्टी बांधलेली आहे असं सांगतात परंपरागत. मोतीराम महाराजांचा वय झालं म्हणजे वृद्धापकाळ आला आणि त्यांच्या पायाला जखम झाली म्हणे. जखम झाली आणि एवढी जखम वाढली महाराज. मला एवढं सांगायचं महाराज, आपल्या सुखामुळं कधीच इतरांना त्रास होता का म्हणे. एवढं जरी आपण वागू ना संसारात आपण सक्सेस झालो महाराज. हे परमार्थ करा असं नाही म्हणत. आपण संसारच करा. फक्त एवढं तुम्ही जपा, आपल्या सुखामुळं कधीच इतरांना दुःख होता का म्हणे. नाही नाही दुःख होऊ नये महाराज. त्यांना जखम झाली, जखमीवर किडे पडले, काय तर आळ्या किडे पडले. काही शिष्य मंडळीने सांगितलं मला ते धुवून टाका, काढून टाका, मलमपट्टी करा म्हणे. त्यांना सांगितलं. मोतीराम महाराज काय म्हणायचे? नाही रे ते त्यांचं खाद्य आहे म्हणायचे महाराज. मोतीराम महाराज ते त्यांचं खाद्य आहे म्हणायचे. म्हणजे जखम हे किड्याचं काय आहे. आणि काय आश्चर्य आहे महाराज, काय महात्म्य होऊन गेले हो हे. ज्या वेळेला महाराज मोतीराम महाराज स्नानाला जायचे म्हणे ते किडे उचलून एका पात्रात ठेवायचे, पिलटामध्ये स्नान करायचे. स्नान झालं की पुन्हा महाराज पात्रावरले किडे कशावर टाकायचे? जखमेवर टाकायचे महाराज. काय विद्वत आहे हे. तयार झाले कसतील महाराज, कसे महात्म्य आले रामराम. म्हणजे आपल्या सुखामुळं इतरांना त्रास होता कामा. जे का रंजले गांजले त्याची तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. अशा प्रकारचा असो. मला एवढं सांगायचं. शबरी माता निघून गेला. त्याच रात्री निघून गेल्या आणि मला मातंग ऋषीची सेवा केली. मातंग ऋषीने सांगितलं, शबरी इथंच वाट पात्रा, याच भावाने वाट पात्रा. एक दिवस असा निघाल शबरी, तुला देवाकडे जायची गरज नाही. देव शोधी शोधी तुझ्याकडे येतील. आणि झालं महाराज.
काल परवा दिवशी ज्याने अवतार धारण केला तो देव शबरी मातेला शोधत शोधत शबरीच्या घरी गेले. काय कारण आहे त्याचं एकच कारण आहे. तुकोबाराय सांगतात थोर प्रेमाचा भोकेला थोर प्रेमाचा भोकेला थोर प्रेमाचा भोकेला थोर प्रेमाचा भोकेला संपला. महाराज बस महाराज थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार महाराज देव बस महाराज अव ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लेनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. महाराज देवाला फक्त भाव लागतो. महाराज जिथं भाव आहे तिथं देव अशा प्रकारचा घोंडा घोळतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मायबाप तुम्ही गीत गा पण गीत गात असताना भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त अशा पद्धतीने तुम्ही गीत गा. आणि असं जर तुम्ही गीत गायलं तर देवाची प्राप्ती अवघड नाही अतिशय सोपी आहे. दुसऱ्या चरणात तुझा भावा आहे देवा
भावे गावे घेत शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुकोबा या अभंगातून सांगतात. मायबाप एक तुम्ही करा जीवनाला त्याच्यानंतर भगवंताने हा मानव देह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. देवे दिला देह भगवंताने अशा प्रकारचा देह दिलाय. अजून त्याच्यात काय काय दिलं जिने हा जीव दिला दान त्याने जीव दिला सगळं काही अशा प्रकारचं देवानं दिलं. त्याचं एक कारण आहे भगवंताचं नाम तुम्ही घ्या त्याची प्राप्ती सहज आहे. पण ते नाम घेत असताना तुकोबाराय म्हणतात भाव फार महत्वाचा आहे. जिथं भाव आहे तिथं देव अशा प्रकारचा आहे. तुकोबाराय एके ठिकाणी सांगतात पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो देवाला भावच कारण आहे. काही न लगे एक भाव ठिकाणा 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 तुका म्हणे आन घेतो तुका म्हणे आन घेतो कणका भरोभरी दुरावरी कणका भरोभरी दुरावरी तुका तुका म्हणे आन घेतो तुका म्हणे आन घेतो कणका भरोभरी दुरावरी कणका भरोभरी तुकोबाराय म्हणता देवा ऐका मंडळी ऐका शपथ आहे आन आहे तुका म्हणे आन विठोबाची काही नलगे एक भावाची. कारण देवाला फक्त भाव लागतो महाराज बस झालं. तुम्ही गिरीधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जानत तुका बस महाराज. जिथं भाव काय गोड वाक्य आहे बघा भाव जिथं आहे महाराज तिथं देव आहेच महाराज. मला एक प्रसंग फार गोड आवडतो मला नेहमी सांगायला. काय झालं महाराज लक्ष देणे का मायबाप महिला म्हणून फार गोड प्रसंग आहे महाराज. जिथं कोणी का असं ना महाराज भाव आहे ना संपला विषय मग दुसरं काही पाहतच नाही महाराज. देव कौरव आणि पांडवांचं युद्ध ठरलं दोघांचं. युद्ध ठरल्याच्या नंतर महाराज धर्मराज भगवंताकडे गेले. लक्ष देऊ नये का महाराज. धर्मराज भगवंताकडे गेले आणि देवाला सांगितलं देवा युद्ध होणं चांगलं नाही देवा कारण भांडण होणं बरं नाही की हो. ऐका इकडे लक्ष द्या. दोन गाडीची टक्कर झाली टक्कर एकाच गाडीचं नुकसान होतं का हो नाही ना हो दोन्ही गाडीचं नुकसान. तसं भांडण म्हणजे टक्करच आहे की हो. निवडणूक तरी काय निवडणूक दोन्ही उमेदवाराचं नुकसान होतच किंवा थोडी प्रमाणात तसलंच आहे भांडण म्हणजे. देवा नको भांडण आम्हाला 5 तरी काय द्या म्हणाव गावे द्या म्हणाव आणि तुम्ही शांतीदूत म्हणून तिकडे जा हस्तिनापुराला जा आणि 5 तरी आम्हाला गावे द्या भांडण नको देवा. महाराज प्रामाणिकपणाने धर्मराजाने भगवंताला सांगितलं ठीक आहे का हरकत नाही धर्मा जातो म्हणले. भगवान आले ऐका पुढा भगवान हस्तिनापुराला आले. हस्तिनापुराला आल्याच्या नंतर इथं दुर्योधन होता. दुर्योधनाने मामाला विचारलं काय मामाचं नाव शकुनी मामा. त्यावेळेस मामाला होऊन गेले गुरुजी शकुनी मामा कंस मामा मारीच मामा बघा मामा. खरं तर मामाची आता गरज आहे भाच्याला होय हो. मामा असतील तर भाच्याचं वजन होईल की हो. आता गावोगावी भाची राहिली की तसेच राहिल्यात. काल पुरा प्रकाश सोळंके आहेत की आमदार बीडचे कुठले ते प्रकाश सोळंके साहेबांनी त्या संसदेत मुद्दा मांडलाय. हा अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्रावर फार मोठं एक संकट आले म्हणले कोणतं संकट आहे म्हणले गावोगावी ग्रामीण भागामध्ये मारुतीरायाचे भक्त तसेच राहिल्यात म्हणले. त्यांचं काही नवच काही झालं म्हणजे आहे ना गावोगावी अशी प्रसंग. अहो राजकीय समस्याहून बसली महाराजी. शासनाने त्याच्यावर तोडगा काढावा बा काहीतरी. आता काय होय हो आता मरायला 15च राहिलेत. काहीच झालं नाही काहीच 15च राहिलेत मरायला. आता काय करणार बरं. काळही बेकार आलाय बरं. सध्याचा काळ भयानक काळ आहे. पुरीचा काळ बरं आता बा तुमच्या काळात लय बरं. तुम्ही बघा बी गेले नसतील तिकडे दुसरेच जमवले महाराज. मायबाबा जमीत होते महाराज. आता काय महाराज आता पोरं नापास करायचा प्रश्न संपलाच महाराज. आता ते नापास करायला आम्हाला महाराज.
असा भयानक काळ आला. आता आता इथे तरुण पोरं आहेत. खरं तर तरुण पोरं इथं असायला पाहिजे महाराज, कारण कीर्तन त्यांच्या करता आहे महाराज. आता यांचं काय 4 दिवस इकडचे 4 दिवस तिकडचे महाराज. आता काय तरुण मंडळी यायला पाहिजे महाराज. तरुणा भाग्यवंत ना ते, कारण त्यांची गरज आहे महाराज समाजाला. इथं पोरं आहेत बघा मस्तपैकी महाराज, आमची मंडळी बऱ्यापैकी असायला पाहिजे, कारण त्यांची गरज आहे समाजाला, या जगाला, भारताला गरज आहे. तरुण मंडळी असायला पाहिजे. तरुणालाच आपली विनंती आहे. आता मी तरुण आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्हालाच आता विनंती आहे, जोपर्यंत तुमचं जमत नाही, म्हणजे 2 हात मिळत नाहीत, तोपर्यंत या मार्गात जायचं. या मार्गा म्हणजे फिल्टर पाण्याकडे जायचं. शुद्ध पाणी राहते बघा, फिल्टर पाणी, तिकडे जायचं. हा जमल्यावर नंतर लपून चपून का चालणार, पण अगोदर जाऊ नका. एकदा जर गेले मर्दा, तुम्ही सांगा तुमच्या पोरीला इथं मायबाप आहेत. तुम्हाला सांगू महाराज, मला थोडं प्रयोग लई, मला काही माहित नाही, 2-4 वर्षाचाच अनुभव आहे मला, लई काय तेवढं तुमच्या एवढा नाही. मला माझंही जमले म्हणून कळा, म्हणजे झाले म्हणून मला थोडं माहित झाले. ते फोटो काढायला येतात किंवा महाराज आता दादा, ते फोटो काढायला येतात बघा, पोरीला पाहायला फोटो काढतात किंवा आता घरी दाखवण्याकरता. तर ते घरी दाखवण्याकरता फोटो काढत नाहीत लोक. मग ते फोटो काढून त्या दुकानदाराला दाखवल्यात, बारवाल्याला, हे दुकानला आलतो कामल्यात कधीतरी. म्हणजे पोराची फोटो काढून त्या बारवाल्याला दाखवल्या दुकान, हे दुकानला आलतो का कधी, म्हणजे कोणातरी सोबत दुसऱ्या सोबत आलतं का बा कधीतरी लग्न सरीत म्हणा, निवडणुकीच्या टायमात कधीतरी आलतं का बा दुकानला. आणि त्याने जर आलतं म्हणलं, गेलं चुलती वारली, बोनीचा महिना लागला, ते असं लांबत फोन सुद्धा, मिस कॉल सुद्धा येत नाहीत मला. तुम्हाला आलाच मिस कॉल तर त्या कंपनीच्या बाईचा येतो, आपका बॅलन्स खतम हो गया म्हणते, पण परत कोणाचा मिस कॉल येणार, कारण काळच तसा आला विचित्र महाराज. पोराला विनंती आहे, मायबाप सांगा, नाही त्या मार्गात गेले ना, आता असंच आता कुंभमेळा बी नाही, आता अलीकडे पलीकडे कुठं तिकडे बी जायला नाही. तर खरंच मार्गात चांगलं काम करा, व्यवसाय करा, कमाई करा महाराज, मस्त पैसा कमा, चांगला जगा महाराज. आज तुम्हाला आहे महाराज. अरे नम्रानं जो विद्यार्थी होतो महाराज परीक्षेत, महाराज बोलून त्याला घेतात महाराज, नोकरीला बोलून असं पाठवून घेतात महाराज. जो चांगल्या मार्काने पास होतो त्याला, गुणवत्ताला कधी किंमत आहे की हो? सोन्याचा आणि हिऱ्याचा भाव कधी कमी होतो का मुरमुऱ्यासारखा? नाही हो. तसं चांगली गुणवत्ता कमवा, बस झालं महाराज. एवढं तुम्ही करा. एवढं येड्याचं आहे का? हा एवढा येडा नाही मी म्हणा, पण थोडं उगा ऐकून चला जाता झालं महाराज. हा मामाचं सांगू लागलो, मामा होते महाराज. आता काही आताचे मामाच रिकामलेत, भाच्याचं कुठं आले, मामा झालाय मग काय मामा झालं महाराज. मामाला विचारलं, मामा मला युद्ध जिंकायचंय, काय करू मामा? मामा हुशार होता, उगाच घर सोडून इथं फुकटचं खात बसला होता का? आपलं घर कोणी कडकी महाराज, बहिणीचे कुटके मोडत बसला होता ते शकोनी महाराज. शेवटी शाप दिला महाराज गांधारीला शकुनीला. का? अरे तुझं घर सोडलं आणि माझ्या पोराचं वाटोळ केलंच महाराज. शकुनीनं वाटोळ झालं सगळं महाराज. तुम्हाला एक विनंती सांगू माय बाप, तुम्हाला कधीच आपल्याला फुकटचं भेटू नये, फुकटचं घेऊ सुद्धा नाही महाराज. फुकटचं खालं की बुद्धी चांगली राहा. शासनाला आपली विनंती आहे, जाहीर महाराज वैयक्तिक आपली विनंती आहे, शासनाने फुकट द्यायचं असेल तर आरोग्य आणि शिक्षण फुकट द्यावं, त्याची समाजाला गरज आहे. आरोग्याची आणि शिक्षणाची गरज आहे, खरं आहे की नाही दादा? त्याची गरज आहे. अन्न आणि पैसा समाजाला शासनाने फुकट देऊ नये महाराज. नाही मजुऱ्या का वाल्या, ह्याच्याच करता वाल्या मजुऱ्या महाराज. शासनाने फुकट द्यायचं असेल आरोग्य शिक्षण, त्याची गरज आहे समाजाला. तरुण मंडळीला त्याची गरज आहे महाराज. जो आजारी आहे त्याला आरोग्याची गरज आहे महाराज. एवढं फुकट भेटू नये. फुकट भेटल्यामुळं शकुनीची बुद्धी भ्रष्ट झाली, त्याने मला याचं वाटोळ केलं. त्याने सांगितलं, दुर्योधना तुला जर युद्ध जिंकायचं असेल तर एक कर म्हणले. काय कर? जो येणार आहे ना आता, कोण चतुरा तो जो शांतीदूत, तेवढा तुझ्या पक्षात वड म्हणले. काय बी कर, इडी लाव बिडी लाव काढी लाव, पण तुझ्याकडे वड म्हणले, कारण त्याच्याशिवाय का वरावडी होत नाही. आता तेवढंच लाव वड म्हणले तुझ्याकडं. मग महाराज भगवान आले, काय तयारी केली हो दुर्योधन? अरे राम राम, श्यामिना काय, अत्तर काय, फुलो काय, जेव्हा 56 प्रकारचा भोग एका दिवसाकरता केला दुर्योधनाने देवाच्या. एका दिवसाकरता कशा करता? देवानं आपल्या पक्षात यावं म्हणून एवढंच महाराज, दुसरं काही कारण नाही. भक्ती बिक्ती तसं काही नाही, फक्त यावं आपल्याकडं. आले भगवान आल्याच्या नंतर मला दुर्योधनाने विनंती केली, देवा हस्तिनापुराचा युवराज राजा म्हणून मी तुम्हाला विनंती करते, माझं कर्तव्य आज जेवणा करता माझ्याकडे तुम्ही या, ही माझी विनंती आहे. राजा दुर्योधन महाराज, आता तुम्ही आम्ही असतो तर घन लोटांगण मोकळ पटांगण गेले तिकडेच महाराज. देव आहेत, देव म्हणले दुर्योधना ऐक रे ऐक म्हणले, मी आलो असतो रे म्हणले तुझ्याकडं. 2 कारणामुळे माणसं एकमेकाकडे जातात, लक्ष द्या महाराज.
कोणते दोन कारण? एक तर त्याच्याकडे नसलं पाहिजे जेवायला, तर दुसरीकडे जेवायला जातो, एक कारण. दुसरं कारण आहे, ज्याच्याकडेही जेवायला जायचंय त्याच्या अंतःकरणात याच्याबद्दल काय पाहिजे हो? प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, तर माणसं एकमेकाकडे येतात. दुर्योधना, दोन्ही कारण तुझ्याकडे नाही, माझ्याकडे काही कमी नाही आणि तुझ्या अंतःकरणात माझ्याबद्दल काही नाही, म्हणून मी तुझ्याकडे येणार नाही दुर्योधना. मग कोणाकडे जाणार जेवायला? भगवान म्हणले मी विदुर काकाचं आमंत्रण स्वीकारलं. विदुर काकाला माहिती नाही मला देव येणार आहे ते, यावं अपेक्षा होती यावं म्हणून, पण माहित नव्हतं. परस्पर काकाला कळालं. आता पुढचं ऐका. काकाला आनंद झाला. काका धावत धावत घरी गेले. जाताना थोडी केळी घेऊन गेली काकानं. काकीला दिलं. अगं भगवान येणार आहेत म्हणले. एवढा आनंद झाला महाराज काकाला आणि काकीला. दोघंही भक्त नव देवाचे, दोघंही भक्त. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला महाराज. काका म्हणले पाय देव येणार आहेत. देव जर आले घोंगडी टाक बसायला. घोंगडी टाकून देवाला घोंगडीवर बसव. देवाला केळी सोलून दे. मी संध्याकाळी जेवायची काय तयारी करतो. मग काका बाहेर गेले. काका बाहेर गेले आणि थोड्या वेळाने हे महाभाग आले. देव आले. देवाने दारावर थाप मारली. काका दार काढा. काका देवाने देवाचा आवाज ऐकल्याबरोबर काकीला एवढा आनंद झाला. काकी धावत धावत गेल्या. दार काढला महाराज. ते त्रिलोक्य सुंदर रूप महाराज काकीने देवाचं पाहिलं. पाहिल्या बरोबर महाराज हरिने माझे महाराज काकीनं पाहिल्या बरोबर काकी देवान विसरून गेल्या महाराज. भार वित्त विसरले, विसरून गेल्या महाराज काकी. कारण तो सुंदर आहे आणि त्याला पाहिलं की चित्त बिघडून गेलं काकीचं. देवा या ना देवा, या ना देवा, या ना देवा. मध्ये महाराज काकीनं देवाला बोलावलं. काकाने सांगितलं होतं घोंगडी टाक, देवाला बसायला दे, केळी वगैरे सोलून दे. काकीनं घोंगडी टाकली खरी, पण माझा देवाला बसवा की हो. पण आता चित्त नाही ना जाग्यावर. महाराज देवाला बसवायच्या ऐवजी काकी स्वतःच घोंगडीवर बसल्या महाराज. काकीच बसल्या घोंगडीवर. काकी घोंगडीवर बसल्या. खाली सारवलेलं होतं महाराज. देव खाली बसले खाली. आणि काय आश्चर्य आहे तुम्ही पहा महाराज तो प्रसंग. अरे राम राम. काकीनं केळी सोडली. गाबा आपण खायचं आणि साल्ट देवाला द्यायचं. आणि देव खुशाल महाराज साल्ट खावला. याला प्रेम म्हणतात महाराज, याला भाव म्हणतात महाराज. जिथं भाव आहे देव काही खातो महाराज, फक्त भाव पाहिजे महाराज. देव साल्ट खायचे. 2 साल्ट खाले असतील महाराज देवाने. का आले थोड्या वेळाने? का ते पाहिलं महाराज. ही घोंगडीवर बसलेली, देवाला खाली बसवलं. आपण गाबा खाते, देवाला साल्ट देते. डोक्याला मारून घेतलं. राम 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 राम. काय पागल बाई म्हणा, जशी लाडक्या बहिणीचे पैसे बाई येड्यावानीच करायला लागले म्हणजे. होय हो, स्वरच बदलून गेला बायाचा महाराज. थांबा दाखी दे तुम्हाला 1,500 येऊ द्या म्हणल्यात बाया. 1,500च का कुठं? अगं येड्यावाने आले धावा धाव गदगद गदगा हलवलं. अगं काय करतेस म्हणले. देवाला खाली बसलो, तू वर बसले, उठ. मग महाराज काकी जाग्यावर आल्या. काकी पाहिल्या, लाजल्या. काकी घरात निघून गेल्या. देव महाराज काका देवाला विनंती कर. देवा चुकला देवा, भोळी आहे देवा. काका काकी तुझी कळत नाही देवा, तुझ्या काकीला चुकला देवा, उठा देवा. देवाला उठवलं महाराज. देव म्हणतात काका काय झालं? म्हणजे यालाही माहित नाही काय झालं ते महाराज. वेडा झाला, वेडा झाला. लाचावला भक्तीशी. देव सुद्धा भक्ताच्या भावामध्ये वेडा होतो. देवाला उठवलं, घोंगडीवर बसवलं. काकाने केळी सोडली, साल्ट टाकून दिलं. गाभा भगवंताला दिला. पहिला गाज भगवंताने काला. का देव काय म्हणतात माहिती आहे? काका काकी देत होते त्या केळी संपल्या का म्हणले. काय म्हणले देव? काकी देत होते त्या केळी संपल्या. काकाने डोक्याला मारून घेतलं. हे पागल झाले म्हणले. हा अरे काकीनं केळी दिलीच नाही. काकीनं काय दिले हो? पण देव म्हणतात काका साल्ट्यात जो आनंद आहे तो या गाभ्यामध्ये नाही, याला प्रेम म्हणतात महाराज. वा काय गोड आहे बघा महाराज. साल्ट्यात जो आनंद आहे तो या देवाला विसरून केलेली भक्ती देवाला काही वेगळा आनंद देत असते महाराज. त्याला भाव म्हणतात. आता पुढचं आहे का 2 मिनिटाचा. आता पुढचं झाला तो प्रसंग संपला. काकानं जेवायला केलं. काय जेवायला केलं? आता आम्ही खाली असलं केलं का जेवायला? अरे राम राम, काहीच नव्हतं काकाकडे. काय केल्या हो? कन्या केल्या काकानं. आता पूर्वीच्या काळात कन्याच होती घेऊ बाबा. तुमच्या काळात काय होतं खायला? काय चांगले कन्या. अरे राम राम, बरं आहे तुम्ही कन्या खाल्या भाग्यवान. आता आम्ही दुर्दैवीच्या आहाराच्या बाबतीत महाराज का सध्या महाराज 70% समाज रोगी आहे का? शुगर आणि बीपी आहे प्रत्येकाला. का आहार चांगला नाही आमचा महाराज. नाही 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 भेटू शकत नाही महाराज सध्याच्या काळात कोणाला. तुमचं चांगलं आहे. मी एकदा कार्यक्रमात जरा लवकरच गेलो. 5-5:30 वेळ पोहोचलो. रानात घर त्यांचं. सहज बाहेर फिरायला आलो. तो मेथी टाकली होती रानामध्ये. अशी मेथी आली, चांगली सुंदर मेथी आली. मी म्हणलो मामा काय सुंदर मेथी, जरा भाजी करा मेथीची. तो म्हणला महाराज तुम्ही आजच्या दिवस मेथी खाऊ नका म्हणले कस काय? चांगली मेथी आहे करायला काय? नाही खाऊ नका म्हणले झालं काय? काय झालं? आताच त्याला देशी फवारली म्हणले. कशाला?
मी तिला देशी फवारली ती मी ती वार करायला आणली पाहिजे इकडे आता काय सांगा देशी फवारली म्हणजे तुम्ही खाऊ नका कारण तुम्हाला नंतर काय करायचं आहे कीर्तन करायचं आहे ते खाल्यावर नर्तन होईल पण कीर्तन होणार नाही तुम्ही काय खाऊ काय आहारात जाईल खायला महाराज नाही तुम्ही कल्पना केली का शासन तुम्हाला खरं दूध देईल का बरं पियाला चहाला खरं सांगावं किती म्हशी आहेत आणि पिणारे किती आहेत दूध मला खरं सांगावं साधा गणित आहे घेऊ नाही देऊ आहारच चांगला नाही आम्हाला एवढं खरं आहे असू द्या पुरीच्या काळात कन्या होत्या चांगला सकस आहार होता तुमचे गुडघे बरे आहेत अजून नाही आमचे अरा बसताना आगा गोट्यात घ्या गुडघ्यात घ्या मणक्यात घ्या गॅप आहेत का आपल्यामध्ये चांगला आहार चांगला घ्या शरीर निरोगी पहिला धन मला शरीर धन आहे मला आरोग्य चांगला असेल तर पैसा कामाचा आरोग्य चांगला असेल तर गाडी कामाची आरोग्य चांगला असेल तर घर कामाचं आरोग्य चांगला असेल तर संसार कामाचा आरोग्यच नीट नाही काय कामाचं आहे हो सांगा बरं तुम्ही आजारी पडले झोपले एवढा गट्टा आणून ठेवला पैशाचा काय कामाचा आहे तुम्हाला सगळे गंज लोक बायका पोरं गोल बसल्यात काय कामाचे आहे तुम्हाला तुमचंच आरोग्य तुम्हाला चांगलं नाही काय कामाचं आहे आरोग्य नीट सांभाळा माय बाप आरोग्य फार मोठी संपत्ती आहे महाराज पैसा गेला फार काही गेलं नाही पण आरोग्य गेलं ना बरंच काही गेलं महाराज आपलं म्हणून आरोग्याला सांभाळा आरोग्य असू द्या मला इकडे सांगायचं नाही काकाने कन्या केल्या कन्या वाढल्या आता कन्याचे 3 प्रकार आहेत श्री कन्या जय कन्या जे वाढल्याच्या नंतर जागेवरच जे बसतात त्याला श्री कन्या म्हणतात जे कन्या वाढल्याच्या नंतर पात्र भरून जे फिरतात त्याला जय कन्या म्हणतात आणि जे कन्या वाढल्याच्या नंतर वाढणाऱ्याच्याच मागे जे धाव घेतात त्याला जय कन्या म्हणतात अशा पातळ ब्रिक म्हणा किंवा आडी छटाक जाळं घागरभर पण असं पातळ मारत कन्या काकाने केल्या जय कन्या वाढल्या देवाला ते कुठं थांबतात महाराज ते सैरात पळायला सुरुवात केली ना झिंग असं पळायला सुरुवात केली महाराज पळायला सुरुवात केली महाराज पळत असताना महाराज भगवंताने चतुर्भुज धारण केलं 2 हाताने असं पात्राला धरलं आणि 2 हाताने खावलं वा काका वाडा काका पुन्हा दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी खाणं वेगळं जेवणं वेगळं भक्षण करणं वेगळं तो भक्षू लागला देव का त्याचं एकच करणं तुकोबर आहे सांगतात तिष्ठे भाव भक्ती भाव भक्ती देखोन या जिथं भाव आहे महाराज देव तिथं गोंडा अशा प्रकारचा घोळतो म्हणून तुकोबार आहे म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त भगवंताचं गीत तुम्ही गा आणि भावनेने अशा प्रकारचं गा वासुदेवामध्ये कानोबा रावे असंच म्हणतात एवढ्यासाठी तुम्ही उगा हायगाई करू नका फक्त भाव ठेवा अंतःकरणात एवढ्यासाठी नका करू वाता हात गा काय पूर्वार्ध देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात गा बस झालं महाराज भगवंता करता भाव ठेवा भावनेने गीत गायलं की बस झालं महाराज म्हणून महाराज भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव अशा प्रकारचं तुकोबारा सांगतात हे करा अजून काय करावं महाराज अभंगाचे अनिकाचे काने
सांगतात अनेकाचे काने गुणदोष मना नाने तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. दुसऱ्याचे दोष कानाने ऐकू नका, मनात आणू नका. भगवंताचं नाम घ्या, भावनेने घ्या. अशा पद्धतीनं जर तुम्ही घेतले नक्की तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. पण हे साधन तुम्ही करत असताना त्याला काही पथ्य आहे. कोणतं पथ्य आहे? त्या तिसऱ्या चरणापासून खाल्ले सगळे चरण हे पथ्यातले आहेत महाराज. हे मुख्य साधन आहे, त्याला पथ्य आहे महाराज. डॉक्टर सांगतो की बा गोळ्या औषध घेताना काही पथ्य पाळा असं सांगतो बघा आपल्याला. हे खाऊ नका, ते खा, ते खाऊ नका, ते पिऊ नका, ते प्या. ते जसं पथ्य आहे तसं खाल्ले चरण पथ्य आहेत महाराज. म्हणजे वरल्या साधनाची ताकद वाढवण्याचं काम हे खाल्ले साधनं करतात. मग काय करावं आम्ही अजून? तर अनेकाचे काने गुणदोष मनाने. एवढं तुम्ही करा जीवन जगत असताना. दुसऱ्याचे गुणदोष कानाने ऐकू नका, मनात आणू नका. आणि मनात नाही आलं की वाणीत येणार नाही. अनेकाचे काने गुणदोष मनाने. कधीच इतरांची निंदा आपण करायची नाही, ऐकायची नाही महाराज. ऐकलं की मनात येतं, मनात आलं की वाणीत आल्याशिवाय. अंतरीचे धावे स्वभावे धरिता हे परी आवरेना. महिला मंडळांचा एक स्वभाव आहे. मी म्हणत नाही तो दोष आहे म्हणून, तो स्वभाव आहे महाराज. एखाद्याचा स्वभाव जर असेल तर ते त्याचा स्वभाव आहे महाराज. त्याला काय करणार आहे? काय स्वभाव आहे महिला मंडळाचा? त्यांच्या मनात काही राहत नाही बघा. महिला मंडळाच्या मनात काय राहत नाही. तुम्ही किती बी एखादी गोष्ट सांगा, कोणी ऐकत नसेल तर ते दगडाला काय ना पण सांगतील, म्हणजे सांगतील. माणसं ऐकत नसेल तर पण सांगतील का? तो स्वभाव आहे त्यांचा. मनात राहतच नाही महाराज. काय झालं महाराज? अनेकाचे काने गुणदोष मनाने. मनात आले की वाणीत आल्याशिवाय राहत नाही. एक बाई, गरीब बाई, पप काही नव्हतं घरी. एका श्रीमंत बाईच्या दारापुढं गव्हाचं पोत होतं. ते गव्हाच्या पोत्यातले 4 पायल्या गहू आणले एका गरीब बाईने. आता नव्हतंच काय तर 4 पायल्या गहू आणले. त्याच्यात काय नव्हतं काय आणले. आता आणले बरं, चोरी केली की हो, चोरी केली बरं. चोरी केली मग आता गप तर बसावं की नाही आपण? आणले बा दुसऱ्याचे गहू, उगा शांत तर बसाव. काय नाही, सकाळ उगा नळावर कोणी बाई 4 बाया बोलत दिसले लगे ही बाई तिथे जायची. का हो बाई साहेब काय चालू आहे? काय नाही होती, आमच्या मुलाचं चालू आहे. मला वाटलं गव्हाचं जाय काय ना. बघा, कोणी विचारलं नाही, पुसलं नाही, काय नाही. उगं कोणी 4 बाया बोलत दिसले लगे तिथं जायचे आणि विचारायचे का हो काय चालू आहे? काय नाही, ते आमक्या सुनाचं. ही म्हणायची मला वाटलं गव्हाचंच बोलायला का. म्हणजे हिनं काय आणलेले ते, म्हणून हिच्या मनात ते सारखं गव्हाचंच आहे का, गव्हाचंच आहे का, गव्हाचंच आहे. 10:30 वाजले. जिचे गहू गेले तिच्या लक्षात आलं की बा कोणीतरी रात्री गहू नेलेले. तिनं ठण बोंबलायला सुरुवात केली. 5-25 बाया गोळा झाल्या. 5-25 बाया गोळा झाल्या. आता एवढं तिच्या पुढं दारा पुढं चालू असताना आता हिला तिथं जायची काय गरज आहे? ही बाई येतो घरून मला तिच्या दारा पुढं गेली. का म्हणले वहिनी साहेब काय चालू आहे? काय चालू आहे? हिचे गहू गेल्यात म्हणले. आणि म्हणले मग किती गेल्या तो तुमच्या गहू? ते बिले खट्याळ होती बाई. ती म्हणजे 12 पायल्या गहू गेल्यात म्हणले. आता एवढं म्हणलं तर ग बसाव नाही बाई ना. या हे म्हणले काय लबाडायस ग बाई? म्हणले 4 अस्त्र पायल्या नेले, 12 पायल्या नेली म्हणते बघा. अंतरीचे धावे. म्हणून म्हणलं की बाबा दुसऱ्याचे गुणदोष ऐकू नका, मनात येणार नाहीत. आणि मनात आले की वाणीत आल्याशिवाय राहणार नाही. अनेकाचे काने गुणदोष मनाने. दुसऱ्याचे गुणदोष ऐकू नका. अजून काय करा? तुकोबराय सांगतात सतत मोठ्याच्या चरणात तुम्ही नतमस्तक व्हा, कारण हा फार मोठा गुण आहे. असं 4थ्या चरणात तुकोबराय
मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात तुकोबा राय सांगता एवढं करा काय करा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा मोठ्याच्या चरणावर तुम्ही नतमस्तक व्हा महाराज कारण तो फार मोठा गुण आहे जेवढा माणूस नम्रता धारण करेल तेवढा तो मोठा आहे लक्षात घ्या महाराज एक संस्कृत मध्ये एक वाक्य आहे विद्या विनये न शोभते विद्या आहे विनय नाही झिरो किंमत आहे सत्ता आहे विनय नाही झिरो किंमत आहे संपत्ती आहे आणि विनय नम्रता नाही झिरो किंमत आहे महाराज नम्रता फार मोठा गुण आहे महाराज एवढा मोठा गुण आहे अरे राम राम काय सांगू महाराज आळंदीमध्ये सध्या आहेत बघा ज्ञानेश्वर माऊली कदम मोठी माऊली म्हणतात बघा त्यांना काय महात्म्य आहेत अरे राम राम गाथा पाठ आहे महाराज गाथा पाठ आहे ज्ञानेश्वर मुखोद्गत पाठ आहे मी तर म्हणतो गाथा उलटा पाठ असं महात्मा आहे काय विद्वत आहे तुम्ही असं वरून पाहिलं तर वाटणार नाही ते एवढे मोठे आहेत म्हणून असं राहणीमान साधी वाक्य असं आहे बघा माणसाचे उच्च विचार आणि साधी राहणीमान असा असावं माणसाने आता उलट झाले आमचं मला विचार साधी आणि राहणीमान हे असलं होऊन गेले आता सध्याच्या काळात आणि लोक त्यालाच मानतात महाराज मोठी बिठी गाडी घेऊन आला तर महाराज लय मोठा आहे म्हणतात आणि एखादा एसटी नाही उद्या नाही रे त्याच्याकडे काही नाही रे म्हणतात खरं आमच्या म्हणजे लोकांची मानसिकता आहे का अशी आहे महाराज पण तसं नाही जो विचाराने जो खरा मोठा आहे महाराज तो अशा प्रकारचा मोठा आहे नम्रता आम्ही माऊलीचं सांग एवढी विद्वत आहे महाराज त्या महात्म्याकडं सगळं पाठ आहे एवढा विद्वान महात्मे आहेत महाराज पण त्यांच्या जर पाय वगैरे एवढंसं लेकरू लहान लेकरू पाय पडलं ना ते पुन्हा वाकून असं नमस्कार करतात महाराज त्याला पुन्हा वाकून काय नम्रता आहे बघा महाराज एवढी विद्वता नम्रता आणि आम्हाला व एखाद्या दोन अभंगावर कीर्तन येतो या म्हणतो दर्शन घ्या आता घ्या असं म्हणतो आम्ही आमच्या गुरुचं बी नाव सांगिना गेले आता तर होय हो काय नम्रता नाही नम्र धारण झालं पाहिजे नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता जो नम्रता एक सांगू मायबाप ज्या तुकोबरांना जया पूजिले आदरे पांडुरंगे ही अवस्था ज्या तुकोबरायची आहे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आणि हा अधिकार ज्या तुकोबरांचा आहे ते तुकोबराय देवाला मागत असताना म्हणता देवा मला मोठेपणा नको देऊ देवा मला काय दे लहानपण देगा देवा मुंगे साखरे चारवा देवा मला मोठेपणा नको दे मला नम्रता दे नम्रता फार मोठा गुण आहे म्हणून तुकोबराय म्हणतात मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा अजून काय करा वेचिते वचन वचन असं तुम्ही बोला समोरचा माणूस समाधानी झाला पाहिजे एक सांगू माय बाप वाणी असे एक शस्त्र आहे मला शब्द हा बहुसार उपकाराची राशी शब्दाचे फार उपकार आहेत पण ते जपून वापरले पाहिजे महाराज मला सांगा द्रौपदी मातेनं केवढा शब्द उच्चारला होता द्रौपदी माता वाक्य की केवढा हो उगा छोटा आहे वाक्य पण केवढं मोठं महाभारत घडलं हो वाक्य छोटाच आहे आंधळ्याची पोरं
आंधळी. वाक्य किती लहान आहे पण केवढा मोठा परिणाम झाला. याचा अर्थ शब्दही महत्वाचे आहेत महाराज. तुम्ही गोड बोला साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. गोड माणसाने बोलावं काही फरक पडत ना हो. माणसाकडे ते बी सौभाग्य नाही महाराज गोड बोलायचं हो. या शरीराला 9 द्वार आहेत महाराज. या शरीराला 9 द्वार प्रत्येकाच्या 9 द्वार आहेत. प्रत्येकातून घाण बाहेर पडते. एक असं आहे ठरवलं तर चांगलं पडते ते म्हणजे वाणी आहे. बोलण्यानेच माणसं जवळ येतात आणि बोलण्यानेच माणसं. म्हणून मायबाप विनंती आहे गोड बोलाव काहीच फरक पडत नाही. काहीच बिघडणार. व एवढा तर उदारपणा माणसाकडे शब्दाचा राहावा. माणसाला गोड बोलावं महाराज. बस मला वेची ते वचन जेणे राहे समाधान. असं तुम्ही बोला समोरचा माणूस समाधानी झाला पाहिजे. आणि शेवटी तुकोबारा म्हणतात बाबांनो काही करा अथवा नका करा पण एवढं करा काय करा. शेवटी तुक म्हण फार तुक म्हण फार तुक म्हण फार हरी तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुक म्हण फार तुक म्हण फार तुक म्हण फार
तरी परोपकार तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबारा सांगतात हे बा मायबाप एक करा, काय करा, फार काही करता आलं तर नका करा, पण थोडं तरी काय करा, परोपकार. तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये एवढंच करा, फार करा असं नाही सांगितलं, थोडं तर काय करा, परोपकार करा, पण करा मायबाप. कारण मला नदी आहे, गंगा आहे, गंगा नदी आहे, पण ती परोपकार करते. मला झाड आहे, झाड सावली देतं, परोपकार करतं. माणसासारखा माणूस असून परोपकार करू नये का? करावा परोपकार. मला तुकोबारा सांगतात एवढं साधन करत असताना परोपकारी जीवन असावं. जो माणूस परोपकारी आहे तो वंदनीय अशा प्रकारचा ठरतो. तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी केला ना असं नाही, मीही माझ्या जीवनात काय केला हो, परोपकार केला. ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवणे. माझ्या शरीराला मी त्रास दिला आणि मी माझ्या जीवनात काय केला, परोपकार केला. आता तुकोबारांनी कसा परोपकार केला आणि आम्हाला कसं सांगतात. एक प्रसंग सांगतो. आता सेवा म्हणजे आता भैरवीच्या मार्गाला लागतो, म्हणजे सेवा आटपण्याचा मार्गाला लागतो. एक प्रसंग सांगतो, फार गोडा एक प्रसंग, लक्ष दे नाही का. तुकोबारा म्हणतात तुम्हाला सांगतो असं नाही, मीही माझ्या जीवनात काय केला, उपकार केला. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, मीही माझ्या जीवनात उपकार केला. तुकोबारा तुम्ही कसा उपकार केला सांगा बरं. मग तो प्रसंग ऐका. मला काय झालं, झोपलेला असली तर उठून बसा जरा, आता झाडे संपले व थोडं राहिले, उडा झोपू नका. एकच प्रसंग काय झालं, मला सकाळची वेळ आहे, तुकोबाराचं स्नान झालं, तुकोबारा तुळशीच्या वाट्यावर विना घेऊन भजन करत बसले. विठ्ठल 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 भजन करत तुकोबारा बसले. घरी तुकोबारा आणि जिजामाऊली दोघंच होते महाराज. तुकोबारा तुळशीच्या वाट्यावर भजन करत बसले. सगळे लेकरं बाहेर स्नानाला इंद्रायणला गेलेले होते. जिजामाऊली तुकोबारा दोघंच होते. तुकोबारांचं स्नान झालं, वाट्यावर भजन करत बसलेले. जिजामाऊली स्नानाला आल्या महाराज. आता जिजामाऊली स्नानाला आल्या महाराज. जिजामाऊलीला एकच लुगडं होतं महाराज. प्रसंगात त्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की जिजामाऊलीला एकच लुगडं. पहा ना, ज्या तुकोबारांनी पंचम नावाचा वेद आहे गाथा लिहिला, त्या तुकोबाराच्या पत्नीला किती लुगडे आहेत हो, एकच लुगडं आहे महाराज. उगं गात्यावर एखाद्या दोन अभंगावर कीर्तन करणाऱ्याच्या जिजामाऊलीला बघा लुगडं नाही, लुगडे आहेत. खरं सांगा येळेगावकर मंडळी, इथं जेवढे मंडळी आहेत घाबरायचं नाही तेवढं. घरात पॅन्ट धोत्र जे असतात का साड्या लुगडे जे असतात मामा, कसं होय झालं संपलं. धोत्र आहेत किंवा काळ कसा बदलला बघा ना महाराज. आता तर सांगू का, असं आहे घरात तर लुगडे महिना गेले, रानानं सुद्धा काय असं गोल बांधलेत बघा, लाल बुंद वावर झाले. आता अलीकडते गोल बांधत की कशाला तर ते डुकरं करता बांधत असं गोल महाराज. काय काळ बदलतो महाराज, काय साड्या आहेत महाराज. कपाट उगवलं की धड अंगावर पडतं महाराज. साड्याच्याच गटळे. तरी बी दिवाळीला रुसाफुकी, मला साडी घेतली नाही, मला आमक घेतलं, मला लुगडं घेतलं दिवाळीला आणि ते पंचमीला रुसाफुकी. जाऊ दे. आता जिजामाऊलीला एकच लुगडं होतं मला. जिजामाऊली स्नानाला आल्या, ते धुडकं वगैरे गुंडाळायचं, कसं तरी स्नान करायचं, संध्याकाळचं उघड धुवून ठेवायचं, असा तो मला जिजामाऊलीचा क्रम चालू. जिजामाऊली स्नानाला आल्या. आता पुरीचे स्नान करा का आताच्या सारखे आहेत काय, अरे राम राम, काय लोक घरं बांधतात. अरे बापा बापा, उदगीरला आपल्या आमचा एक मित्र आहे मला उदगीरला, दादा 8.5 कोटीचं घर आहे. 8.5 कोटी लोक कमाल झाली बा. 8.5 कोटीचं घर हो. ते बाथरूम नुसतं 15 लाखाचं आहे बाथरूम. त्यातलं भांड 5 लाखाचं आहे गुरुजी भांडू. आता भांड 5 लाखाचं असू द्या ना 10 लाखाचं, त्याच्यात काय करायचं हो, त्याला काय करणार. हौसाला मोल नसतं असं काय ते म्हणतात बघा, हाऊस लोक हाऊस करतात मला. काय घर बांधतात, काय काय म्हातारे त्या बाथरूम जाऊन गुडघे मोडून घेतले मला. काय म्हातारे मोडून, कारण फरशीला न्याय ना हो, पाणी पडलं की धडशी पडणार असते. असे महाराज काय सध्या हाऊस करतात लोक, घरं बांधतात. आता पुरी काय तशी काही सुविधा नव्हती. आपलं कटाळं बिटाळं असं गोल कस्तरी गुंडाळायचं, तिथं स्नान वगैरे असं तर चालायचं महाराज. जिजामाऊली स्नानाला कटाळ वगैरे गुंडाळलेलं, स्नानाला आल्या. मला धुडकं वगैरे गुंडाळलेलं आहे, लुगडा असं वरी काढून वरी त्या कटाळ्यावर टाकलेला आहे. डोक्यावरून जिजामाऊलीनं पाणी घेतलं, स्नान चालू आहे. आणि जिजामाऊली स्नान करत असताना तुकोबारा वट्यावर बसली होती भजन करत. तुकोबाऱ्याला मागायला एक ब्राह्मण म्हातारी बाई आली. बाबा गरीबाचा संसार, एखादा रुपया दे म्हणले, एखादा आणा रुपया पैसा काहीतरी दे बाबा, काहीतरी दे बाबा. आता तुकोबारा म्हणले आम्ही सदैव, आता माझ्याकडेच काय ना तर तुला कुठलं देऊ. उघड्यापाशी नागडं गेलं रातभर हिवानं मेलं. आता माझ्याकडेच काय ना तर तुला कुठलं देऊ. नाही बाई रुपया बिपाय माझ्याकडे काही नाही म्हणले. आता ती म्हणजे बा रुपया नाही तर एखादं फाटकं सुटकं वस्त्र तर दे म्हणले. आता वस्त्र म्हणलं की मग तुकोबारा लक्ष कशाकडे गेलो,
हे एक जिजामाऊलीला एकुलती एक लुगडं आहे, ते लुगडं वरी कटा, त्या कटाड्यावर त्या लुगड्याकडं गेलो महाराज. तुकोबाराने ते बोट केलं, ते पाय घे उचल उचल म्हणलं की मला ते हळूच म्हाताऱ्याने ते लुगडं वरच्या वरी उचललं. कसं जिजामाऊलीचं लक्ष नव्हतं काय माहिती, कानावर चाळ पडला पण फार काही लक्ष दिलं नाही. हळूच लुगडं उचललं वरी, उचललं बाबा तुला अरे चांगला भारी म्हणून नको, कौतुक करू नको, लवकर पळ म्हणले. इथं पळून जा, बघितलं तर ते बी देणार नाही. पळ महाराज, तिला पळवलं तर पळवलं, स्वतः विना घेतला निघून गेले महाराज, गुपचूप निघून गेले. जिजामाऊलीचं स्नान झालं, वरी हात टाकला तर लुगडं नाही. मग जिजामाऊलीच्या डोक्यात प्रकाश पडला की बाबा कोणीतरी बाई मागायला आली या बाबाने कार्यक्रम. बरं एरवी बाहेर जाताना मोठ्याने विठोबा रखमाई म्हणत जायचं, आता गुपचूप गेले, विठोबा नाही रखमाई नाही, गुपचूप निघून गेले. म्हणजे याने कोणा तरी काय दिले, पण म्हणले आता घरात कसं जायचं, अंगावर वस्त्र नाही, बाहेर लोक वावरतात, घरामध्ये तेवढ्यामध्ये काय महाराज ते भावकीचं कोणाचं लग्न, सगळेच घरी सांगायला आले, अय तुकाराम बाबा, अय नारायण, अरे लग्नाला यायचं नका, कोणाचं तरी लग्न महाराज. महाराज जिजामाऊली तसं दडून बसल्या, महाराज बोलावं तर येतील इकडे, तसं दडून बसल्या महाराज. जिजामाऊली आरडाओरड चालू आहे महाराज, रडू लागल्या महाराज, डोळ्यात पाणी आलं जिजामाऊलीच्या. काय येणार नाही सांगा बरं महाराज, अरे स्वतःच्या पत्नीचं एकुलते एक लुगडं आहे ते सुद्धा लोकांना देऊन टाकलं, काय येणार नाही सांगा बरं. उगा आपलं बरं आहे म्हणून सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्यात महाराज. आपण उगा 4, 5, 7, 8 दिवस उगा बाहेर निघून जाणं, उगा रिकामी आता घरी यावर 8 दिवसांना बघा कसं आपली जिजामाऊली काय काय म्हणते. हा कुठं गेलते फिरायला, हा अरे बरोबर स्वागत होतं आपलं महाराज. आम्ही रात्री 12, 12:30, 1 वाजता कधी कधी घरी जातो, घरी गेलो की रागानं उठते महाराज जिजामाऊली, आलो बाई कीर्तन म्हणते रागा. आता कीर्तन कुठे जाईल गुरुजी, कुणी बी घरी जाईल किंवा, पण असा राग माणसाला असा भयानक आहे महाराज. बरं आहे त्या जिजामाऊलीनेच कसं सण केलं, कोण सण केलं, आमची जिजामाऊली सण नाही करत, नाही जिजामाऊली आताची जिजामाऊली सण उगा आपल्याला तिनं पदरा घेतले म्हणून आपलं बरं आहे, जरा सहभागी बरं आहे ना, तर काय महाराज जिजामाऊली. म्हणून मी नेहमी सांगतो महाराज, संपूर्ण वारकरी संप्रदायावर जसे तुकोबारायचे उपकार आहेत, आमच्या जिजामाऊलीचे सुद्धा उपकार आहेत संप्रदायावर. का त्यांनी तुकोबाराय आम्हाला दिली महाराज. हा महिला मंडळाच्या बाजूने बघा कसं टाळ्या वाजल्या त्यांनी, त्यांची बाजू त्यांनी उचलली बघा. नाही खरंच आहेत महाराज जिजामाऊलीचे उपकार. होईल महाराज सण कोण, सगळा तुकोबारायचा संसार जिजामाऊलीने चालवला महाराज. तुकोबाराय माझीच देहाची मज नाही चालू म्हणणारे तुकोबाराय, भक्त ऐसे जाना ही अवस्था तुकोबारायची. कुठं साखरपत्तीन कुठं काय कशाला आणली असते तुकोबाराय, नाही हो हे जिजामाऊलीने सांभाळलं महाराज. ज्याची जिजामाऊली चांगली त्याचा संसार चांगला सध्या तर महाराज. झालं महाराज, प्रसंग झाला, नेलं, रडू लागलाय जिजामाऊली महाराज, डोळ्यात पाणी आलं, आरडाओरड चालू आहे. आणि दुसऱ्या क्षणी अचानक महाराज जिजामाऊलीच्या अंगावर पितांबर पडला महाराज, अचानक पितांबर पडला महाराज. गोरबोलीनं गुंडाळा जिजामाऊली पितांबर पाहिलं, ओळखलं महाराज पितांबर कोणी टाकलाय, पांडुरंगाने काय टाकलाय, पितांबर टाकलाय. ओळखलं, पाहिलं, मेला धावून आलाय, म्हणजे मला पितांबर दिलाय म्हणले. हा मेल्याने माझा संसार बिघडला, नवरा नादी लावला माझा. हिंगा असलं जिजामाऊलीचं होतं महाराज, माझा नवरा बिघडला, माझ्या संसाराचा इस्कोट केला, मला काय दिले, पितांबर दिले, मला उपकार केला का ते बघा महाराज. जिजामाऊलीचा देवाचा 36चा आकडा होता, जमतच नव्हतं महाराज. ते मुंगूस सापात राहते बघा, काही देणं नाही गेलं नाही महाराज. मुंगस ते मुंगूस सापाला बघितलं लगे भायावर करूनच पळतो महाराज. मुंगूस सापानं काय बिघडलं हो, त्याचं काय बी नाही, उगा ते काय जाते दुश्मनी की काय माहिती. तसं जिजामाऊलीचं देवाचं जमतच नव्हतं खातं महाराज. जिजामाऊली देवीची पूजा करायची, मंगळाई देवी होती मला जिजामाऊलीच्या बाहेर, मंगळाईची पूजा करायची, पण याचं नाव घेत नव्हती मला देवाचं. दावेदार समजायची महाराज जिजामाऊलीला. झालं महाराज, पितांबर दिलं, समाधान झालं. घरात आल्या जिजामाऊली, घर भरून महाराज पितांबराचा प्रकाश पडला, कारण देवाचा तो काय आहे, पितांबर आहे. आता मी तुम्हाला विचारतो, खरं सांगा मला येळेगावकर मंडळी, मला खरं सांगा, जिचं जी मागायला आली तिला एकच लुगडं होतं, जिचं दिलं तिला किती होते हो, एकच होतं की हो. पण घरचीचा नाही विचार केला, बाहेरच्याचा विचार केला उपकार म्हणतात मला. तुकोबाराय सांगतात असा उपकार आम्ही केला जगावर. म्हणून मायबाप तुम्हाला विनंती आहे, आता तसं नाही करायचं. तुका म्हणे फार थोडा तरी, उगत थोडं करायचं, फार करू नका, उगत थोडा तरी काय करा, परोपकार करा, कारण परोपकार करणारा श्रेष्ठ आहे. माग काल 2 वर्षाखाली एक महिला वारल्या बघा, काय त्यांचं नाव, सिंधुताई सबका, काय माता माऊली होऊन गेले. अरे राम राम, स्वतःचा संसार बाजूला टाकला, अनाथ मुलं सांभाळली मला त्या माता माऊलीनं, अनाथ मुलं.
आणि त्यांनी शिकवलेली मुलं आज परदेशात लाखो रुपये डोनेशन उचलतात. केवढा मोठा परोपकार आहे बघा ना हो. काल परवा एक वाक्य ऐकलं मला राऊतबाच्या मुखातून, फार गंभीर वाक्य आहे. एखादा माणूस देव मानत नसेल तर नसू द्या देव मानत नसेल तर काय हरकत नाही, नसू द्या मानत, पण तो जो उपकार करत असेल ना जगावर, देव मानणाऱ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. मला देवाला म्हणून काय करताय, जगावर उपकार केला पाहिजे की हो. खरा तो एकची धर्म जगाला तो श्रेष्ठ आहे महाराज. आज महाराज शिवराजाचं, संभाजीराजाचं, शाहू फुले, आंबेडकर महाराजांचं जे नाव आपण घेतो महाराज, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, या मंडळीचा आपण जे नामोल्लेख करतो महाराज, त्यांचं पोवाडे गायलेलं, त्यांची पुतळी उभारतो, काय कारण आहे महाराज, या मंडळींनी जगावर उपकार केलं म्हणून महाराज त्यांचे गुणगान गायले जातात. जे जगावर उपकार करतात ते पूजनीय वंदनीय ठरतात, म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अशा पद्धतीने तुम्ही उपकार करा. असं जर केलं तर देवाची प्राप्ती अवघड नाही, सोपी आहे. म्हणून बाबा एवढं तुम्ही गुण घेऊन जा आणि आपलं जीवन सुखी अशा प्रकारचं बनवा. असं वेळ झालेला आहे, शिवा या ठिकाणी समाप्त करू. बाबांच्या दरबारामध्ये सांगता सांगता बोलता बोलता राहूनच गेलं. बाबाचा प्रसंग सांगायचा होता पण थोडा भाव पुढे गेला. माझा घसा आज काय की लईच पंक्चर झाल्यासारखा झाला. म्हणजे आता रोजच कार्यक्रम आहे, जरा आवाज बदलला, थोडा बदलला, असा नाही आपला घसा चांगला आहे, पण पत्र थोडं घसा बसल्यामुळं थोडं बोलता बोलता थोडा त्रास होऊ लागला. पण मात्र सेवा सुंदर झालेली आहे. बाबांच्या दरबारामध्ये या ठिकाणी सेवा संपन्न झाली. चांगली भली बुरी काय असेल ते आता देवाला माहिती महाराज, महादेवाला माहिती. आणि ते बी भोळे आहेत महाराज, ते काही रागवणार नाहीत आपल्याला, नाही रागवणार महाराज. भोळे दैवत आहेत. ए भोळ्या शंकरान आवड तुला महाराज, सगळ्या जगामध्ये भोळे दैवत फक्त हेच आहे महाराज. आता आम्ही उपासक पांडुरंगाचे आहेत, विष्णूचे आहोत, पण तो देव चतुर आहे महाराज, चॅप्टर आहे आपला विष्णू महाराज. उगा येडे आहेत काय, ते लय चॅप्टर आहे महाराज. पण महाराज आमचे भगवान शंकर लय भोळे देव, कोणी बी या कसं बी या महाराज, काय यार सगळ्याला पदरात घेतात महाराज भोळे देव. मला सांगायचं होतं, लंका जी बांधली होती ती भगवान शंकरा करता बांधली लंका अगोदर महाराज. आईसाहेब दोघांचं लग्न झालं, पार्वती मातेचं आईसाहेब भगवान शंकराचं लग्न झालं. पण भगवान शंकराची सासू आली घरी, इकडे म्हणजे लेकीकडे आली. सासूनं पाहिलं जावायला घरच नाही, घर कुठे आहे शंकराला, मस्त पैकी उगा मोकळ्या रणांगणात पटांगणात कैलास पर्वतावर आहेत भगवान शंकर. सासूनं पाहिलं, लेकीला म्हणले का गं पार्वती, नवऱ्याला तर घरच नाही म्हणली तुझ्या, आणि तू कसं काय राहते असं करा, चल घरला आपल्या म्हणली. घरी घेऊन गेली. भगवान शंकरांनी फोन केला, झाला ना सण ये इकडे निघून. आईसाहेब म्हणलं मी तशी यायची नाही, घर बांधा तरच येणार म्हणून. आता काय करणार भाऊ, मग भगवान शंकरांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणाला, विश्वकर्मा भगवंताला. विश्वकर्मा भगवंतांनी मोठी लंका, हे विश्वेश महाराज भयानक घर बांधलं, लंकेच्या ह्याच्या खाली बांधलं, कैलासाच्या पर्वताच्या खाली बांधलं, मोठं घर बांधलं. आता घर बांधलं की त्याची वास्तुशांती करावी लागते हो, पूजा पाठ काय तर पूजा करावी लागते. मग वास्तुशांती करायचं ठरलं. वास्तुशांतीला ब्राह्मण बोलवला. कोणी बोलवला, कोणाला, ब्राह्मण म्हणून रावणाला बोलवला, कारण त्यावेळेस रावण मोठा पंडित होता महाराज. रावण पंडित आहेच महाराज, त्याच्यासारखा विद्वान कोण होता हो त्यावेळेस, नाही हो. फक्त रावण एका कारणामुळेच महाराज माणूस तो थकला हो, जरा जिरला महाराज, नाही तर त्याच्यासारखा पट्ट्या कोणीच नव्हता त्यावेळेस. फक्त एका कारणामुळे गेला महाराज तो. रावणाला बोलावलं पूजेला, रावणाने पूजा केली, एवढी सुंदर पूजा केली महाराज. अरे राम राम, हे सुंदर पूजा केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. रावणा पूजा तर केलीच म्हणले, पण फुल नाही, फुलाची पाकळी का ते काहीतरी द्यावं लागतं, बोल तुला काय पाहिजे ते. भगवान रावण म्हणला, देवा तुम्ही देव आहेत, मी भक्त आहे, मला काय लागणार, बदल मला काय लागणार. नाही नाही रावणा माग काहीतरी. रावण म्हणला, देवा हे पाय मागलं की पुन्हा न म्हणायचं नाही. नाही नाही रावणा तू काय बी माग, मी देव आहे, मी नाहीच म्हणणार, माग तुला काय पाहिजे ते. ते बी खट्याळच होतं रावण. ते काय म्हणलं माहितीये, देवा आत्ताच मी ज्याची पूजा केली तेच मला दे म्हणले. म्हणजे काय मागितलं, हे घरच मागितलं मला त्या रावणाने. आता काय सांगा, आता बायको करता बांधलेलं घर आहे, अरे आई साहेबा करता ते कोणा द्यावं लागलं, रावणाला द्यावं. दिलं मला भगवंतानी. रावणाला सांगितलं इतर राहता येणार नाही. मग रावण ते विश्वकर्माने उचललं, ते कुठं नेऊन ठेवलं, तेव्हा मध्यभागी त्या बेटावर, अशा त्याला श्रीलंका म्हणतात, ते लंका तिथं नेऊन ठेवली मला. लोक बाहेरचं काढून बायकोला देतात, ते बायकोचं काढून कोणाला दिले, याला भोळं म्हणतात मला. असे आमचे देव काय आहेत, भोळे दैवत आहेत. म्हणून मला अतिशय भगवान शंकर भोळे आहेत. आणि मला देवाची कृपा काही विशेष आहे. आणि तुमच्या गावावर तर बऱ्यापैकी कृपा आहे असं दिसून येते, कारण पंक्तीहून आत्ताच मला दादाने सांगितलं, एका बायलेकीचे 5 पंक्ती आहेत म्हणे.
तिसरी झाली वाटतं आता, अजून 2 पंक्ती आहेत. काय महाराज विषय आहे बघा, काहीतरी लाभ प्राप्त झाला तरच करतात किंवा लोक. म्हणून महाराज भगवान शंकर खूप खूप ओळी देवतात, त्यांच्या चरणी सेवा समर्पित. बोलता बोलता काही चुकीचे शब्द गेले असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जे काही योग्य असेल, ज्ञानोबा आहे तो कुमारायचा जमले सगळे महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ, तुम्ही सगळे भजनी मंडळी गुरुजी आहेत, गुरुजी आहेत, तुम्ही सगळ्या अशा प्रकारच्या सर्वांच्या चरणी साष्टांग अशा प्रकारचा दंडवत करतो सेवेला. पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. सर्वांनी भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. बोला बोला, बाहेर बसलेले मंडळी बोला. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय पुंडलिक वरदा बोलिले पुरे वेळे
या संतास निवेद मोलदी काय नमाज देवा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान